कोकोला इथे कोमलनी मेकअप केलाय बघू शकता. कोक्या हे बघा. ऑटो कारच घ्यायची आपल्याला म्हणून आपण शिकणार पण आहोत. मी अजून सुद्धा आपली ही गाडी चालवली नाही किंवा कुठलीही ऑटो गाडी चालवलेली नाहीये. मी गेअरवालीच चालवली आहे. माझ्या मागे सर्वांनी पहिला आधी बोला हे देवा माझ्याकडनं काही चुकी झाली असेल, आमच्याकडनं काही चुकी झाली असेल माफ कर. गेअर कसं वाढवायचा? माफ कर. स्पोर्ट मोड झाली असेल. स्पोर्ट मोड वर टाकल्यावरच इथून गेअर वाढवायचा. जय साईनाथ. जय साईनाथ. आजची ताजा खबर आजची बॉब अँड कोमल चालले गाडी बुक करायला. आज की ताजा खबर. कमेंट हेच आहेत की टाटा आणि टाटा मध्ये एक गाडी आहे ती बघायला आलोय. मला खूप आवडते ती गाडी. हा आणि आम्ही टोयोटोच्या शोरूमला आलोय. हायब्रिडची पण तुम्हाला येणार नक्कीच येणार चांगली. हवं तर तुम्ही एकदा हायब्रिडची आहे ना टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा म्हणजे तुम्हाला जास्त. आम्ही जर डिसाईड घेतलं तर डिस्काउंट द्याल ना तुम्ही? भरपूर सर. 8 लाखाला ठीक आहे. पैसे पण वाचतील आणि कम्फर्टेबल पण आहे. काय करूया? कोकोला इथे कोमलनी मेकअप केलाय बघू शकता. कोक्या हे बघा. आप है ना अच्छे से करो जो भी है वो ऐसे डायरेक्ट. कोकंगला आवडतं माझ्या ना. कोकंगला आवडतं ना म्हणून मेकअप केलंय. कोकंगला ब्लशर लावलंय. काय तोंड खराब केलं बाबा. तूच केलंस ते. कोण आहे असं माणसं? सो हे गाइज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. सो यस फायनली आज आम्ही चाललोय आपली गाडी डिसाईड करण्यासाठी, बघण्यासाठी की कोणती गाडी घ्यायची आहे. आणि खूप सारे कमेंट सुद्धा आलेत की कुठली गाडी घ्यायला पाहिजे कुठली नाही. ते सगळ्यांचे कमेंट आम्ही मर्ज करून डिसाईड करतो की सगळ्या गाडी आपण फिरूया. सो त्या गाड्या बघूया आणि बघूया एंडिंगला कोणती गाडी पसंत पडते आणि कोणती गाडी बुक करण्याचा निर्णय घेतो. सो एंड पर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. सो लेट्स स्टार्ट. ऑटो कार मध्ये आपण आता बसलेलो आहोत आणि ऑटो कारच घ्यायची आपल्याला म्हणून आपण शिकणार पण आहोत. मी अजून सुद्धा आपली ही गाडी चालवली नाही किंवा कुठलीही ऑटो गाडी चालवलेली नाहीये. मी गेअरवालीच चालवली आहे. तर मला ही शिकावं लागेल पहिले तर. भाऊजींनी मला नॉर्मली हे गेअर आणि सॉरी एक्सेलेटर आणि ब्रेकचं सांगितलंय. इथे क्लच नाही असं सांगितलंय. आता फक्त हे मला समजायचंय PRDNS काय ते भाऊजी सांगा. तर माझ्या मागे सर्वांनी पहिला आधी बोला हे देवा माझ्याकडनं काही चुकी झाली असेल, आमच्याकडनं काही चुकी झाली असेल माफ कर. माफ करा आणि परत लवकरच घरी येऊ दे. आणि परत एकदा घरी म्हणजे लवकरच येणार ना आपण. परत एकदा घरी येऊ दे. कारण मॅडम आता ऑटोमॅटिक गाडी हातात घेतली आहे तर माहित नाही काय विषय काय नाही म्हणून बोललो. चला सो चला आपण चांगल्या कामासाठी चाललोय. चांगलं काम होऊ दे, नीट घेऊन जाऊ. सगळ्यात मेन गोष्ट कॉन्फिडन्स लेवल बघा. माझा कॉन्फिडन्स लेवल मी डायरेक्ट ड्रायव्हिंग मी असं शिकवेलीला की ही तिथे जाऊन म्हणायला नको की भाऊजी मला मॅन्युअलच परवडेल म्हणून. तिला ऑटोच घ्यायला नाही. ऍक्च्युली आम्ही कार का ऑटो घेतोय हा रिझनच आहे की आम्ही दुसरी कार का घेतोय ऑटोमुळे. कारण आणि मी सुद्धा शिकणार आहे. येस आणि खूप पाय दुखतो आपल्या गेअरवाल्या गाडीमध्ये. तर हे सांगा मला PR म्हणजे रिव्हर्स असेल, सगळ्यात पहिले P म्हणजे पार्किंग, P म्हणजे पार्किंग, N म्हणजे न्यूट्रल, D म्हणजे ड्राईव्ह. ओके. आणि S म्हणजे तो स्पोर्ट मोडला जर जायचं असेल. ओके. ते कसं जायचं? इथे घ्यायचं. अरे बापरे पोरगी शिकली नाही काय नाही डायरेक्ट स्पोर्ट्स मोडला जायचं. नाही विचारणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुला कधी हँडवर इथे पण गिअर दिलेले हे काय ते गिअरचे पॅडल, गिअर पॅडल. ते कसं करायचं? असं नाही, सरळ हँडल झाल्यावर कळेल ते. नाही उलट हँडल आता. हे देवा हे म्हणजे गिअर वाढवायचं, मायनस गिअर कसं वाढवायचं? माफ कर. स्पोर्ट मोड झाली असेल. स्पोर्ट मोड वर टाकल्यावरच इथून गिअर वाढवायचा. असं पण वाढतो पण तो काम नाही. आता चालू कशी करायची? म्हणजे एकदम स्पीड मध्ये नाही जात. आता चालू करायला गाडीचं स्टार्ट पहिले ब्रेकवर पाय ठेवायचा, ठेवला, P वरती हँडल पाहिजे, टाकले P वर आणि स्टार्ट बटन प्रेस करायचं. स्टार्ट गाडी. हा ठीक आहे. मग आता काय करू? आता लिव्हर वर खेचायचं आणि D वरती टाकायचं. ब्रेक दाबू ना. हा ब्रेक दाबलेलाच आहे. ओके. येस. 1 2 3 श्री गणेशाय नमः. जय साईनाथ. जय साईनाथ. चला
हो गया. हँडल वगैरे स्टेअरिंग तर सेमच आहे जसं आपण. बस आता तुला गिअर नाही टाकायचा आणि दुसरा पाय फक्त तिकडं डेड पॅडल वर ठेवायचा बस. ओके. दुसरं काहीच करायचं नाही. साईडला पाय ठेवून दिला कारण की चुकून क्लचला दाबन मी ब्रेकच दाबेल गचकून. क्लच आपण इंडिकेटर पण द्यायचा वळायचा. हा ते सगळं माहिती मला, फक्त हे वाला सिस्टम नाही माहिती. आता दिला नाही इंडिकेटर म्हणून. वाव बॉबी मजा येते ना गाडी चालवायला. यस. तुला मला कसं फर्स्ट टाइम चालवते आणि तुला समजलं पाहिजे. सिरियसली सांगू तर खूप इझी आहे. कुत्तू साईड. तुला कसं वाटतंय? मला मस्त वाटतं एकदम. चालवतं ते आताशी बिल्डिंग मध्ये निघालोय. सिरियसली बोलू तर इथे बघ. आता काही चेंज नाही करायचं राईट. काहीच इथे बघ. नाही. आता फक्त गाडी पळवायची आणि थांबायचं तेव्हा ब्रेक दाबायचा. आणि मेन गोष्ट तुम्ही लोक कधीपासून कमेंट करताय क्रेटा कुठे क्रेटा कुठे. क्रेटा इथे. ही काय क्रेटा. येस. एसीचं बटन चालू कर बॉबी. क्रेटा म्हणजे आपली क्रेटा नाहीये ही भाऊजी त्यांची क्रेटा. चला आता आपण जाऊया. क्रेटाच बघायची का? क्रेटा पण मग आपण का दोन क्रेटा. ऑटो साठी पण आपल्याला 7 सीटर हवंय. तू असं बोलला होतास मला. यस 7 सीटर. तेच बोलतोय 7 सीटर घ्या. कारण आपण जेव्हा पाहुणे आपल्या घराचे सगळे जातो ना फिरायला तेव्हा मग 3 गाड्या घ्याव्या लागतात 2 फॅमिलींसाठी. आणि हाच प्लॅन पण आहे आमचा. बॉबी सीट बेल्ट लाव कारण की मी पहिल्यांदा चालवते. ओके चला मॅडमला थोडं शिकवत घेऊन जाऊया शोरूम पर्यंत आणि बघूया की कोणती गाडी पसंत पडते आणि पहिला शोरूमला कोणता जातो. बघत राहा पूर्ण ब्लॉग आणि खूप भारी होणार आहे ब्लॉग. ती जी गाडी आहे ती आपल्या या कोमल मॅडमनी काढलेली आहे मेन रोडला आणि आजूबाजूला गाड्या चालतायत बघू शकता. एकदम स्लो चालू आहे मी सध्या. मागचा माणूस तो येडा झाला असं स्लो चालू. सध्या मॅडम स्लो चालू आहे 20 आणि 30च्या स्पीडला. ऍक्च्युअली म्हणजे आता नवीन म्हणूनच मी जास्त रिस्क नाही घेते कारण की ट्रॅफिक वगैरे आली तर काही सिस्टम आहे का चेंज करण्याची. जसं की आपण गिअर चेंज करतो ट्रॅफिक वगैरे आली किंवा स्लो घ्यायची असेल तर. ह्याच्यामध्ये तसं काही नाही. आपण स्कूटी चालवतो ना बघा रिक्षा पण पुढे गेली. घेते जरा सायकलवाला जायला पाहिजे. सायकलवाला मॅडम जरा हळूहळू चालवा आणि नीट घेऊन जा. चालेल आम्हाला या स्पीडला तुम्ही चालवली तर. पण घरी जाऊ दे आपण परत. ते पण गाडी बुक करून घरी जाऊ दे. मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. मी कुठल्याही गोष्टी पटकन कॅच करते. तर मला असं वाटतं म्हणजे ड्रायव्हिंग मध्ये मोस्टली मी सगळ्या गोष्टी कारण की मी तुम्हाला माहिती आहे तुम्ही ब्लॉग बघितला असेल मी रिक्षा किती पटकन कॅच केलेली. आणि रिक्षा मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये चालवलेली होती. तरी मग मी पूर्ण म्हणजे ट्रॅफिक मध्ये फिरले रिक्षा घेऊन. मग टेम्पो पासून शिकले मी गाडी चालवायला. चला नीट चालवते तर आहे आणि पोहोचूया. म्हणजे मला आता कॉन्फिडन्स येतो की मी ऑटो कार मी बोललो होतो एकदम मस्त चालवेल आणि तिला जास्त शिकवायची वेळ येत नाही. बघा ना भाऊजी मागा बसले तर मी पहिल्यांदा सिरियसली चालवते मी. नाही ते अगोदर मला बॉबी बोलला की तुम्ही पुढे बसा दादा. पण मी म्हटलं गरजच पडणार नाही तिला एवढा वेळ लागणारच नाही शिकवायला. आणि मी पुढे यासाठी बसलो कारण ब्लॉग घेण्यासाठी ब्लॉग काढायला. आणि मला पण थोडंफार नॉलेज आहे या गोष्टींचं सो मी पण सांगतोय तिला. पुढे गाडी आली आणि ऑटोमॅटिक गाडी ह्यासाठी कारण मलाही शिकायची आहे मलाही चालवायचे कारण बस झाला आता बायकोच्या बाजूला असं बसणं. नाही बॉबीला मी शिकवणारच काही करून. आणि तुम्हाला माहितीये का आपली म्हणजे गेअरवाली गाडी असते ना तिला ना म्हणजे कोण ना कोण पाहिजे आपल्याला सोबत ड्रायव्हिंग करायला जर लॉंग आपण रूट जातोय तर. कारण की एवढा पाय जाम होऊन जातो पूर्ण. तर त्याच्यामुळे मी विचार केलेला की आपला ऑटो घेतली ना तर आपण लॉंग ड्राईव्हला मी एकटे असेल तरी मला काय फरक नाही. मी पण चालवेल. आणि दुसरी गोष्ट मी असं ऐकलं की ऑटो गाडी जी आहे ती असं वाटतं स्कूटी सारखी आहे. आणि स्कूटी चालवते मी. एक्सलेटर देते फक्त बस. काही चेंज करायची गरज नाही. ब्रेक दाबायचा एक्सलेटर द्यायचं. हा तुम्ही बघू शकता मी न्यूजपेपरचा शर्ट जो आहे तो यासाठी घेतलाय कारण नेहमी तुम्हाला चांगल्या न्यूज आम्ही द्याव्या. आणि आज की ताजा खबर बॉब अँड कोमल चालल्यात गाडी बुकिंग साठी गाडी बघण्यासाठी है ना. आज की ताजा खबर आहे. येस आम्ही बघतोय आता गाडी आणि आय एम व्हेरी एक्साइटेड कारण की मी खूप दिवस बिना गाडी. आणि 7 सीटर. ओ माय गॉड इतनी बड़ी गाडी लेके घुमेंगे. आम्ही पूर्ण फॅमिली फिरणार आता. आणि आम्ही सगळ्यांनी ब्लॅक अँड व्हाईट घातलंय. हो मी पण ब्लॅक अँड व्हाईट. मला तर माहितीच नाही तू व्हाईट शर्ट घालताय. ब्लॅक एकटी बॉबिन मी थोडे मिक्स आहे. यस नाही मी न्यूज आहे आजची ताजा खबर आजची. बॉब अँड कोमल चालले गाडी बुक करायला. आज की ताजा खबर. बोला चणे चण्याचं काय बोला वाटाणे. आगे ते ट्रेन मध्ये नाही का बोलत. बोला समोसा. चणे ते वाला. आमच्या इथे ना एक समोसावाला येतो त्याचा सेम असा आहे समोसे गरमागरम.
आमच्या इकडे दूधवाला यायचं पहिले इकडे. एक वाले आणि दूध मध्ये गिळून घेतात शब्द आणि नाही एक वाले. आणि ऐका भाऊजी, तो ना म्हणजे दूध लिहायचं असेल ना त्या टॅली मध्ये डायरी मध्ये एक एक लिहायचा फक्त. एक एक आणि एक वालेच बोलायचा. एक वाले त्याला विचारायचं राहिलं. आता कुठे दिसला ना त्याला म्हणे एक वाले क्या है पहिले वो बताओ. मैं छोटी थी तभी समजता नहीं था, पर अभी बताओ क्या है. आलो आम्ही टाटा मध्ये. टाटाला काय माहितीये का, ऑलमोस्ट सर्वांचे कमेंट्स हेच आहेत की टाटा, आणि टाटा मध्ये एक गाडी आहे ती बघायला आलोय. मला खूप आवडते ती गाडी. हा, आणि आपण ना सांगणार नाही ती कोणती गाडी बघतोय ते तुम्हाला दाखवतो. तो पहिला आपण जाऊया टाटा मध्ये. ते आपण जाऊन बघूयात. पहिले ना पूर्ण गाडी बघूया, टेस्ट ड्राईव्ह पण घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया घेऊ. पण मला नाही गाडी खूप आवडते. बाहेर पोस्टरला लावली आहे गाडी ती. कुठे? चला पोस्टरला कोणती गाडी लावली बघा. सफारी. सफारी जी आहे ती बघण्यासाठी आम्ही आलेलो, आणि ती ते अवेलेबल नाही बघण्यासाठी, पण आपण प्राइस वगैरे काढून घेऊया प्रॉपर. खूप सुंदर वाटतं. गाडी तर अवेलेबल नाहीये, आणि आपण आता रेट काढतोय टाटा सफारीचा. आपल्या बजेटमध्ये पण मस्त वाटतं. यस, टाटा सफारीचा रेट काढायला आम्ही लोक बसलेलो आहे. सो बघूया रेट काय निघतो. याला किती 2 मिनिटं. आम्ही टोयोटोच्या शोरूमला आलोय. ऍक्च्युली आम्ही टाटाचा रेट वगैरे काढला, पण आमचा असं विचार आहे की आम्ही सर्व रेट घेऊन एकत्र बसू आणि सगळ्या गोष्टींना डिस्कस करू की कोणती लुकिंगला चांगली आणि कोणती रेटला आपल्याला परवडते, आणि फीचर्स वगैरे काय काय आहेत सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ. देन मग आपण डिसाईड करणार आहोत की आपल्याला कोणती गाडी घ्यायची. सो टाटा झालं, आता आलो आहे टोयोटोला, आणि इथे पण 7 सीटरचाच रेट काढतो आपण. क्रिस्टाचा रेट काढतोय आणि हायब्रिड हायक्रॉसचा रेट काढतोय. सो बघूया कोणती पसंत पडते. आणि बाजूला पण जायचं आहे. मला वाटतं सुझुकीमध्ये जावं आहे की नको ना, सुझुकीमध्ये नको जातं नको टाइमपास ना. सो ठीक आहे, बघूया. निर्णय पुढचा आहे, पहिला इकडचा रेट काढून घेऊया. इथे आता 4 जण बसलोय, सॉरी 4 नाही 4.5 लोक जण बसलोय टोयोटोचा रेट काढायला. कोणता रेट सांगता तुम्ही आधी? हायक्रॉस. हायक्रॉस हायब्रिड ना सर. हां, याच्यामध्ये कसं आहे ना, हायब्रिडमध्ये हायब्रिड तुम्हाला VX मॉडेलपासून स्टार्ट होतं. VX, VXO, ZX आणि ZXO असे याच्यात 4 व्हेरियंट येतात. मोठी आहे हायब्रिडची, पण तुम्हाला येणार मोठीच येणार चांगली. हवं तर तुम्ही एकदा हायब्रिडची आहे ना टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला जास्त. आम्ही जर डिसाईड घेतलं तर डिस्काउंट द्याल ना तुम्ही? भरपूर सर. आमचे व्हिडिओ बघता ना? रोज बघते आणि मी तुमची खूप मोठी फॅन पण आहे. डिस्काउंट भेटणार आहे कोमल, इकडेच घे गाडी. जास्त सर तुम्ही समोर खूप जास्त स्मार्ट दिसता. अरे थँक्यू सो मच. कारण मी दुरूनच बघितलं, मी मॅमला ओळखलं पण मी थोडी कन्फ्यूज होते. कोमल मॅम आहे की कोण आहे? मी म्हणजे टीएलला पण बोलली सर मला कोमल खऱ्यात दिसतात या. आता डिस्काउंट द्या, आम्ही डिसाईड करू. पहिला डिसाईड कर कोमल. हे बाई ही गाडी 8 लाखाला, ठीक आहे, पैसे पण वाचतील आणि कम्फर्टेबल पण आहे. काय करूया? सुझुकीच्या शोरूमच्या बाहेरच डिस्कस चाललंय की जायचं की नाही. नको? बरोबर आहे. म्हणजे आहेच ना कुठली गाडी की मी असं हे करू तर मग जाऊन मतलब नाही तर असं होईल टाटा आणि टोयोटाला जाऊन होईल आणि एंडिंग सुझुकी. हो, टेम्पो वगैरे छान असतात. सगळ्यात मजबूत टाटा आणि टोयोटोला इंजन चांगलं. आणि टाटा आता सध्या 1 नंबर आहे मजबूतीमध्ये, नंतर इंजिन मध्ये टोयोटो. आता मला 3 गाड्या आवडल्या. एक म्हणजे सफारी, एक म्हणजे हॅरियर, आणि दुसरी म्हणजे इनोवा क्रिस्टा, आणि चौथी म्हणजे हायब्रिड. हे 4ही गाड्या आवडल्यात. पण कोमलच्या आणि माझ्यामध्ये अजून एक डाऊट आहे. काय डाऊट आहे? तो आहे किया कार्निस. कुठले दादा? कॅरेन्स. किया कॅरेन्स जी आहे ती शेवटची गाडी आहे,
आणि कियाचा बोईसरमध्ये शोरूम नाहीये, सो आपल्याला ती विरारला जाऊन बघायची आहे. किया फायनल गाडी, लास्ट म्हणजे बघायची गाडी आहे. आणि या आता तिघांमधनं तुम्ही आता विचार करा आणि तुम्ही आता आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कोणती गाडी या तिघांमधनं घेतली पाहिजे. फीचर्स आणि परफॉर्मन्स. हा, फीचर्स, परफॉर्मन्स आणि बिल्ड क्वालिटी टोयोटो, टाटा आणि किया मधनं तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की काय करू आणि कोणती बुक करू. तुला याच कमेंट येतील बॉबी. टाटा खूप जास्त कमी. मला किती आले होते टाटा. मी नेमकी मला किया पण बघायची आहे, मला टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घ्यायची आहे, सफारीची पण टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. इथे आता होती नाही सफारीची गाडी म्हणून आपण नाही घेतली आणि बघायची पण नाही, म्हणजे कसं आहे इंटेरियर वगैरे ते आपण फक्त अॅनिमेशन मध्ये बघितलंय. तर मला रिअल वाला बघायचं, कियाचं पण घ्यायचं कारण किया सुद्धा भारी दिसते आजकाल ब्लॅक मध्ये. आणि कलर कुठला घ्यायचा आहे तुम्ही कमेंट करा, मला तर ब्लॅक आवडतो. मला सुद्धा ब्लॅकच आवडतो. तुम्ही कलर सुद्धा कमेंट करा आणि या तिघांमधनं कोणती गाडी घेतली पाहिजे ते पण कमेंट करा. किया, टाटा आणि टोयोटो. तेच टाटा सफारी. गाडी वगैरे बघून झालंय आणि कोमल आपली गाडी सुद्धा शिकलेली आहे. आणि गाडी वगैरे बघताना आम्ही जास्त काही क्लिप्स घेतले नाही कारण आमचं पूर्णपणे लक्ष जे होतं ते गाडी बघण्यामध्ये आणि त्याच्यामधले फीचर्स जे आहेत ते सगळं त्याचं नॉलेज घेण्यामध्ये आणि प्राइसिंग वगैरे पूर्ण काढण्यामध्ये होतं, म्हणून जास्त क्लिप घेतले नाही. आता पुढचा काय प्लॅन आहे कोमल मॅडम? आता माहित नाही, आता हे बोलतोय त्यांचं टेंबी मध्ये. माझं टेंबी गावात एक काम आहे, तिथून तसंच मग थोडस जाऊया बीच वरती, जर उजेड असला तर व्हिडिओ पण चालेल का तुम्हाला? तुम्हाला चालेल ना? आम्ही घरातच येतो कारण तुम्ही आल्यापासून मी तुम्हाला कुठंच फिरायलाच नेलं नाही. गावात होतं, दादा कामांमध्ये होते आणि घराचं पण काम चालू म्हणून जरा आम्हाला हलता आलं नाही. ठीक आहे, आपण आता तेवढेच गाडी चालवायला भेटेल. हा, थोडा कोमलचा सुद्धा हात वगैरे साफ होईल चांगला. तिला सांगायची पण गरज पडली नाही, फर्स्ट टाइमच सांगितली, पहिल्यांदा सांगितलं आणि शिकून गेली पटकन. अरे बाकी सगळं सेम आहे बबली गाडीचं, फक्त कसं हे एकावरच ठेवायचं हे मला माहितीच नव्हतं. डी वर. हा का? मग आता सेम गाडी घ्यायची ना ऑटोमॅटिक. हा बाबा, किती मस्त, एकदम रिलॅक्स आहे, एकदम रिलॅक्स ऑटोमॅटिक. तुला माहिती तू निवांत खात पीत चालू शकते, हात पीत एक पाय वर मांडी बिंडी घालून जायचं. रिलॅक्स गप्पा मारू शकते. नाहीतर पहिले ती ड्रायव्हर घेऊन जायची ना लांब. हा, मी कोणाला घेऊन जायची ज्यांना ड्राईव्ह करता येतं. आता काही टेन्शन आता काही नाही. नाही. आणि बॉबी शिकल्यावर मग तर अजूनच टेन्शन. मला असं वाटतं की पहिली ट्रिप ना आपण आपली नवीन गाडी घेऊन ना शिर्डीला जाऊया आणि शिर्डी नंतर अक्कलकोटला तिकडनंच जाऊया. चालेल, ओके. आम्हाला पण घेऊन चला बरं. तुम्ही यायचंच आहे कारण नवीन गाडी घेतल्यावर आपण सहपरिवारासोबत जाऊया. असं नाही की आपण चौघच सहपरिवारासोबत शिर्डी आणि अक्कलकोटला नवीन गाडी घेऊन जाऊ. नवीन गाडीची पूजा करू आपण तिकडे जाऊन. ठीक आहे, येऊ द्या. आता एक्सायटेड आहे. आणि कमेंट हे पण करा की आम्ही कधीपर्यंत गाडी घेतली पाहिजे. सनसेट जो आहे तो बघू शकता, किती सुंदर सनसेट आहे. आणि त्याच्याच बाजूला पोल्युशन पण बघू आणि त्याच्या बाजूला या बोईसरचं पोल्युशन बघू शकता. पूर्ण कमर्शियल एरिया आहे, म्हणजे हा पूर्ण आपला काय बोलतात त्याला, काय हो, MIDC एरिया आहे. पण बघा ना किती भारी वाटतं सनसेट. बघा खूप मस्त वाटतंय. तुझा मोबाईल जास्त शेक होतोय. नाही 5x आहे असं नाही, सिम्पल ठेवलंय भारी वाटेल. इंडस्ट्रियल एरिया आहे हा पूर्ण, म्हणजे स्टेबल ठेवायचं. स्टेबलच आहे हा, इंडस्ट्रियल एरिया आहे पूर्ण, म्हणून इथे खूप सारं पोल्युशन आहे आणि बोईसर मध्ये खूपच पोल्युशन आहे. बघा ना, एक मिनिट हे बघा. आम्ही लोक आलेलो आहोत आता नांदगाव बीच वर आणि ती जी टोयोटोवाली मॅडम आहे ती जरा जास्त प्रकारे डिस्काउंट देणार आहे मला. तर मला असं वाटतं आपण टोयोटोचीच गाडी घेतली पाहिजे. का डिस्काउंट देते म्हणून नाही, तर मला माझी इच्छा आहे टाटा सफारीची, असं मला आवडली आहे. मी किया पण बघणार आहे एकदा, मला बघून घ्यायचंय, फिक्स डिस्कस नाहीये. करायचंय. नाही, माझं म्हणणं काय होतं ताई, आता ती मॅडम जी आहे तिला आता मी एवढं आवडलो तर ती मला डिस्काउंट वगैरे म्हणजे आवडलं, म्हणजे ऍज अ फॅन म्हणून मी आवडलो. डिस्काउंट वगैरे मला ऍज अ फॅन नाही ते, म्हणजे त्यांना हा, आता मला असं वाटतं 3-4 लाख तरी डिस्काउंट भेटेल. एवढं नाही भेटलं काय, खिशातली पेमेंट देणार आहे ते. माझं असं म्हणणं होतं की तिकडनंच घेऊया ना टोयोटो मध्ये. बरोबर, द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे ना, असं मला वाटतंय. देतील काय वाटतं तुम्हाला? देतील ना. पण मला असं वाटतं एकदा कॅरेन्स पण बघून घ्या. हा, कॅरियर बघायची. किया कॅरियर. ती बघा. चला, बीचवर पोहोचलोय आता, बघू काय होतं काय नाही पुढे. मस्त बीच बघू शकता. तर नेहमीप्रमाणे आम्ही इथे बसणार आहे मस्त खायला वगैरे. काय काय खाणार आहे?
नेहमीप्रमाणे काय पोट्टा, चिकन, लिव्हर टिटा, लुडस, फिश, नूडल्स. ओके. सो चला. कोक्या तू काय खाणार आहे? कोक्या ए कोक्या, अलेक्सा अलेक्सा काय खाणार आहे? काय आणणार, काय खाणार कोक्या? सो चला आता आम्ही आमच्या इथे एन्जॉय करू. इथे छोटे कोको आले आणि छोटे कोको आमचे कोकोलाच बघताय. ते बघा 2-3 छोटे कोको आहे. बॉबी तू चप्पल खाताय ते. गाईज हे बघ कोकोला, कोको पण खुश झालाय त्यांना बघून. कोको कुकडे कोण आहेत ते? कोकडी कोकडी छोटी कोकडे कोकडे. माझ्या अंगावर पाय उडी मारली. हे बघा इथं आले छोटे बाबा, छोटे कोको आले. छोटे कोको आणि कोको जाम खुश आहे बघा हे कोकोला बघून. कोको तुझ्यासारखं छोट, कोको तुझ्यासारखं छोट बाले. अरे बापरे सगळे येतील मग आता. बघ ना कसं पब्लिक आ रही है. आता आम्ही आमची पर्सनल एन्जॉय करतो, म्हणजे खातो पितो वगैरे. आणि खाता पिताना दाखवलं असतं पण तुम्ही बोलला काय यार नेहमी नेहमी खाता पिताना वगैरे दाखवतात. सो आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या यूट्यूब चॅनलला. आणि नेक्स्ट ब्लॉग आता आम्ही घरी जाणार आहे उद्या इकडनं. सो घरी जाऊन आम्ही लोक ब्लॉग बनवणार आहे की क्रेटासोबत काय झालेलं, त्याचा पर्सनल ब्लॉग उद्या नक्की बघा. आणि कियाच्या शोरूम्समध्ये पण जायचं आपल्याला, तिकडे पण एक गाडी बघायची आहे. सो ते सुद्धा आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपण एक डिसाईड करून गाडी डायरेक्ट बुक करून टाकूया. तर बघत राहा पुढचे डेली ब्लॉग्स. आणि आम्ही डेली ब्लॉग्स चालू केले, डेली ब्लॉग्स आपले येत आहेत. सो नक्की डेली ब्लॉग्स बघा, मागील 6-7 ब्लॉग्स आलेले आहेत. बघत राहा डेली ब्लॉग्स. बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. भेटू नव्या नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.